तुला काही सिरियसनेसच नाही बुवा. जाऊ दे तर काय. बघ तो बघ आणि हा बघ. त्याचं काम होत नाही तोपर्यंत तो काही निवांत बसणार नाही. तो सकाळपासून माझ्या मागं फिरतोय. मी हॉलमध्ये आले का तो हॉलमध्ये. मी कसा कुठून आला माहित नाही. एवढंसं पिल्लू होतं आणि ना पाठीखाली गेलं. गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी आले आहे माझ्या मम्मीच्या घरी. आणि इथे आल्यावर रात्री आली मी, पोहोचली आणि काय कांड झाला माझ्यासोबत हे मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर भयंकर किस्सा झाला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. गाईज गुड मॉर्निंग. मला सकाळ सकाळ एक गोष्ट सांगायची तुम्हाला. मला रात्री 2:30-3 वाजता विंचू चावला. एवढं पिल्लू होतं. नशीब पिल्लू होतं म्हणून मी आता बोलतीये, नाहीतर मी तर बोलले पण नसते. कारण मला खूप त्रास होतो, खूप जास्त त्रास होतो मला. मला किती 2-3 वेळा विंचू चावलेला आहे. प्रत्येक वेळेस मी नाचलेली आहे की एवढं दुखतं ना काय सांगू बापरे. आणि आज रात्री झोपले होते बरं का मी. कसा कुठून आला माहीत नाही. एवढंसं पिल्लू होतं आणि ना पाठीखाली गेलं, ते टच झाली माझी पाठ, चावलं ते मला. आणि मला काय वाटलं मुंगळा वगैरे असेल. मी हाताने धरलं आणि फेकून दिलं. मग नंतर ते इतकं जोरात दुखायला लागलं. म्हटलं मुंगळा बिंगळा तर एवढ्या जोरात दुखणार नाही, काय चावलंय. उठून बघते, लाईट लावली घरातली आणि शोधलं. बघते तर छोटं पिल्लू आहे विंचवाचं. ते पण मी हाताने मारलं त्याला. ओ गॉड. आणि त्याच्याच जागी जर मोठा विंचू असता आणि मी हाताने तसं केलं असतं ना, तो माझ्या हाताला पण चावला असता. असं माझ्याबरोबर आणि माझ्या बहिणीबरोबर खूप वेळा झालं आहे. तिच्या एका हाताला चावला म्हणून तिने हाताने असं झटकायला गेली, दुसऱ्या हाताला पण चावला. माझ्या एकदा पायाला चावलेला, मी झटकायला गेली, हाताला पण चावला. असं खूप वेळा झाले. आणि नशीब ते छोटं पिल्लू होतं. मला झोप लागे ना, मी 1-1.5 तास जागीच होते. कुठून येतोय दुसरा जर असेल तर, मोठा विंचू जर असेल तर बापरे मला झोप लागे ना. एवढं काय निश्चित होऊन झोपायचे मी ह्या घरामध्ये, नवीन घरामध्ये. आणि आता इथे पण विंचू चावला. आता मला इतकं टेन्शन यायला लागले गाईज, काय सांगू मी तुम्हाला. आणि माझी पाठ पण दुखते. माझ्या पाठीलाच चावला नेमका तो. बरं हाताबिताला असतं तरी ठीक आहे, आता पाठीला काय करू सांगा बरं. नीट झोपता पण येत नव्हतं मला पाठीवर, एका अंगावर झोपलेली. आणि कशी बशी झोप लागली. आता थोडं पेन कमी आहे. रात्री खूप दुखत होतं, खूप म्हणजे कमीच होतं तसं. मोठं चावल्यावर मग बघायला पाहिजे. सगळ्यांना उठवली असते मी, कुणालाच उठवलं नाही. गेली आधी टेरेसवर होता, काम करत बसलेला, वरती रेंज येते म्हणून. त्याला घेऊन आले खाली, त्याला दाखवला विंचू आणि मग झोपले. बुक्या, तुझ्या घरात मला विंचू चावला, आता मी काय करू. तू हसतोय, काय करू मी सांग बरं. काय नको करू. बरं काय नको करू म्हणतोय माझा भाऊ, काय नको करू उंदीर. तर आम्हाला आता नाश्ता करायचा आहे. मी उठली आहे, आत्ताच उठले आणि ब्रश केलाय. आता मम्मी नाश्ता बनवते, तिला म्हटलं मी बनवते थांब. आणि झालं माझा टाइमपास चालू, काही कामाची नाही. मी जाते, नाश्ता करू लागला. हसतोय हा आणि हा माझ्या मागेच फिरतोय. मी जिथं जाईल तिथं माझा भाऊ येतोय, मी जिथं जाईल तिथं येतोय. मी मगाशी इथे खुर्चीत बसले, तो आला आणि खाली बसला मला बघत. मी येणार म्हणून माझ्या बारक्या बहिणीबरोबर पण बोलला नाही. बघा प्रेम, वाट बघत होता कधी येते. लई दिवस आले नाही, मग काय करायचं. लई दिवस आले नाही ना रुट्यानी. हा बरं बाबा, सॉरी चुकलं. मम्मी पालकची भाजी करणार आहे. थँक्यू. आवडती लय आवडती. तू काही बनव, मला लय आवडतं तुझ्या हातातून. तू काही बनवून दे. रात्री मम्मीने बोंबलाची भाजी केली होती. रात्री आल्यावर आम्ही बोंबील खाल्ले. परत काय खाल्लं, माझ्या मावस बहिणीने पापड बनवून दिले. ती लय भारी बटाट्याचे पापड बनवते. शोभा अक्का पापड पण खाल्ले.
लय मज्जा घरी आल्यावर मम्मीच्या. तिने काही थोडे नाही दिले पाहिजे, एक डबा भरून दिले. हा मग काय, तिला माहिती मला किती आवडतात. म्हणजे माझ्या बहिणीला लय आवडते. डब्बा भरून तिले, डब्बा भरून अर्धा डब्बा घेऊन जाणार आहे मी. नाही बाई, सगळं नाही लागत, आहेच ना केलेलं. हा नको सगळं नको ग, राहिलं तर नंतर घेऊन जाईल परत. हा आज आम्ही खाणार आहे चपातीचा चिवडा नाश्त्याला. आधी झोपलाय, आधी उठल्यावर मग त्याला त्यासाठी वेगळं करू काहीतरी. आता नाही, आता पहिलं आमची पेटपूजा करून घेतो आम्ही. पप्पा डॅडी टेस्ट करा, टेस्ट काल किती आली? सकाळची काय दुपारची 221 आली, हा आणि सकाळची किती आली काय नाही लागते, 130 का काही. पप्पाला विचारते पण. हा. आली रात्री शुगर, काल काल सकाळी. हा सकाळची ठीक आहे, तरी 20 पॉइंट अजून कमी व्हायला पाहिजे पप्पा. मम्मी 144 आणि 215. 221 ग. 21 काय? हा, टेन्शन नाही, लक्षात राहा. अयो देवा. 221 आली. बरं बरं बरं. जाऊच नाही काय होतं. चपातीचा चिवडा. ए शिरा करायचा का मम्मी? शिरा खायचंय का तुला? कधी करायचा बरं? कधी खायचंय तेव्हा केलं. कधी आता करायचा? भात पण आहे ना बाळा. हा नको आता नको म्हणूनच म्हणलं. रात्री करू लागलो. हा चालेल चालेल. बनवून. तुला ना मला आवडतो तसा बनवू. आमच्या घरात शिरा मम्मी आणि मीच खाते फक्त. आम्ही दोघींनाच शिरा आवडतो. मी येत होते तेव्हा मी बनवायची, आम्ही दोघी खायचो. आता तू नाही तर मी पण बनवीत नाही. आता मी नाही तर मम्मी पण बनवत नाही. काही या नाश्ता करायला वांग्याची भाजी मला आवडते म्हणून केली होती मम्मीनी. हा हे चपातीचा चिवडा, भाकर आणि तिखट भात केलाय, तिखट फोडणीचा भात केलाय मम्मीने. साहेब खावा खावा. आज सगळ्यांनी नाश्ता करायला. काळ्याला फोन करू आपण बरं का. मी तर तिला सकाळी 7 वाजताच उठल्या तुला सांगितलं नाही विंचू चावला, तेव्हाच तिला फोन करणारे होते मला विंचू चावला म्हणून. म्हणलं बाई तिला कामाला जायचं असेल आणि माझं काही विंचू चावल्याचा फोन तिला. मस्त झाली मम्मी भाजी. भाज्या सगळ्यात छान होती. लय भारी होतं. आंघोळ झाली माझी, मम्मीला जरा हेल्प केली, भांडे घासले, किचन साफ करून दिलं तिला. आता मम्मी भाजी करतीये आणि आदित्य झोपलाय नाईट करून. आता 12 वाजायला आले. 4-5 तास झोप झाली आता त्याची. त्याला उठवते कारण त्याने नाश्ता नाही केला, उठला पण नाही नाश्त्याला. दरवाजा लावून घेतला होता बेडरूमचा, जाग नको यायला म्हणून. तर आता 5-10 मिनटं बघणार वाट आणि आधीला उठवणार. मग नंतर जायचं आहे आम्हाला. ऋतूचं काही काम आहे आमचं, ते काम करायला जायचं आहे. हा ना, महाई सेवा केंद्रामध्ये. तर ऋतू सकाळपासून तेच वाट बघतोय कधी दाजी उठल आणि कधी घेऊन जाईल आम्हाला. तर आम्ही जाणार आहोत पारगावला. मग त्याच्यानंतर ना आजीला भेटायला जाऊ, आजी बाबाला भेटायला जाऊ. जवळच आहे शिंगवे पारगाव. तर आजीला आणि बाबाला पण भेटून येऊ, हे पण काम होऊन जाईल. तर आता मी बसली आहे, पप्पा येतात, ते गावात गेलेत. पप्पांची वाट बघते. आधीला उठवून मस्त जेवण करून मग आम्ही निघतो आजी बाबाकडे. काय व्हिडिओ काढला की? कशाचा काढला सांग बरं तू सांग. हा मी घरी आले. हा आणि मग काय बोलले मी अजून? काहीतरी म्हणजे काय बोलले? तू ऐकत होता ना, सांग बरं मी काय बोलले अजून. हा दुपारून जायचं आजी बाबाकडे. यायचं का तुला? यायचं? बरोबर ठीक आहे. ओके साहेब ओके. काय? हा तुझं काम करू पहिलं आणि मग जाऊ.
ओके साहेब, 1 आठवड्यापासून माझा भाऊ वाट बघतोय की ताई येईल आणि मग जाऊ, ताई येईल मग जाऊ. तर आता फायनली जायचंय, आहे ना? हा. माझ्या मम्मीला एक दुखणं नाही, मम्मीनी पाय मुरगाळून घेतला. अंगठा मुरगाळून घेतलाय मम्मीनी. आ 2-3 महिने झालं. अगं मग ते सुजलंय की अंगठा मम्मी? अगं त्याला मग डॉक्टर दाखवायचा असतो. कशी ग तू अशी? जाऊ दे, काय जाऊ दे, आज दाखव. सुजलाय तो अंगठा मम्मी. हा करती काही दवाखाना कशासाठी असतो मम्मी? डॉक्टर काय करणारी म्हणती. तरी बघितला मम्मीचा अंगठा सुजलाय आणि म्हणती 4-5 महिने झाले. म्हणजे 4-5 महिन्यापासून तिने बघितलंच नाही त्या पायाकड. तिने त्या पायांची पार वाट लावून टाकली. काय सांगू मी तुम्हाला. तिच्या टाचा दुखत होत्या. टाचा दुखण्यासाठी नाही दुखावं म्हणून चपला घेऊन आले उंच टाचेच्या. आता घेतला अंगठा मुरगळून. दाखव बरं. सुजलाय ग, सुजला. काही सिरियसनेसच नाही बुवा. जाऊ दे तर काय बघ तो बघ आणि हा बघ. फरक आहे. हा मला लय काम काय, मला लय काम. पापड्याच करीन, कुठं बटाट्याचा किसच करीन, कुठं वेफर्सच बनवीन, पाणी भरीन, काय खुरपीन, खायला नको आपल्याला. हा गायांचं बघन. हा आणि खायला पाहिजे बाई. खायला पाहिजे, कोण नाही देणार. पायाला काय झाल्यावर कोण तुला पाय देणार? खायला तरी भेटन तुला, पाय भेटन का? अरे बाळा ठीक आहे. हा मग काय करतो तू, खायला लागलो काय करायचं. जाऊ दे. जाऊ दे बाई. तुझ्या जागी मी असते तर 17 वेळा रडत बसली असते. लागलं म्हणून लागलो. आणि इथं पप्पाच्या फरमाईशी वेगळ्या. एवढी भारी भाजी केली मम्मीने पालकची. पप्पांना वाटाण्याची भाजी खायची. काय करायचं. हा तुझा लाड आहे ओली. रोज 4-4 भाज्या बनवून द्यायच्या. सकाळी वेगळी, रात्री वेगळी. खाऊ दे ग बाई. खाऊ दे. पप्पाला कोण देणार आपण. नाही खरंय तुझं बर का. आपल्याशिवाय कोणी पप्पाला. नाही पप्पाला कोणी. पण आता मग पप्पा रोज तुला म्हणन गंगे मला नाही हे आवडलं, तू आता ते बनवून दे. त्याची मग दे की मग दे. तू स्वतःच्या पायाक नको बघू. पण तू आता काय. माझी आई म्हणजे काय बोलायचं आता तुम्हाला काय सांगू. तिला बिर्याणी आवडती. तिला म्हणलं पुदिना भेटत नाही इथं लवकर. पुदिना आणला होता. पुदिना लावलाय तिने. पुदिना हे बघा, पुदिना लावलाय आणि तो आलाय पण चांगला. त्याने माझी गुलछडीची झाडं खाल्ली. उद्या बिर्याणी करू आणि ती काढून टाकू बाई. दुसरीकडे लाव. याच्यात लाव का. हे बघा. आ कोणाच्या आपल्या येराची नाही का. कुठल्या वेळेला येराच्या तिथे कुंडी. अगं त्याच्यात नको लावू. कुंड्यांमध्ये लाव ना. इकडं नारळाखाली लाव की. ओल्ला असतंय ना. हा इथं लावलंय. हा तुम्हाला जवळून दाखवते थांबा. किती छान पुदिना आलाय. किती मस्त आलाय. बरं याच पुदिना कसा लावायचा, त्याला काय करायचं असतं, किती टेम्परेचर पाहिजे, किती नाही, काहीच माहिती नाही. पण तो आलाय बरोबर. अर्धा उन्हात असतो, अर्धी सावली येते त्याला. हे बघा हे आहे. ह्याला म्हणतात मम्मी, मी विसरले बाई, कांद्याच्या बियाला काय म्हणतात. बुडख्या. हा गाईज हे आहे बुडख्यांची फुलं. म्हणजे हे आहे कांद्याच्या बिया निघतात त्याच्यात. कांदा ज्याच्यातून येतो ना त्याच्या बिया निघतात. आता शेतकरी आहेत त्यांना माहीत असेल, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते मी. हे खरं तर ह्या ब्लॅक कलरच्या आहे ना, ह्या कांद्याच्या बिया आहेत. हे टाकलं ना शेतात की रोपं येतात. मग ते रोपं उपटायची आणि कांदे लावायचे. शेतकरी. अगं हा लय शेतकरी, पण जे नाहीत त्यांच्यासाठी ग. हा त्यांच्यासाठी. तुला काय म्हणायचंय.
असं म्हणायचं. हा असं म्हणायचंय की काय म्हणायचंय असं म्हणजे काय म्हणायचंय मला घेऊन जा बाकी तिकडं तुझं काही चालू दे म्हणा हसतोय हे बघा इथं पण पुदिनाचे तेवढंच झाड तेवढीच कुंडी सोडली बाई ना पुदिनाची नाही तर सगळी का पुदिनाच लावला तू अरे त्या कांद्याच्या गुच्छा दाखव कंत्या इकडे बघ की पुढे बाई कांद्याच्या बी भीतीच्या पड्यानं हा ठीक आहे दाखवते थांब जरा हा ठीक आहे तिकडं नाही जाणार इथूनच दाखवणार आहे बर तर गाईस तुम्हाला आता मी दाखवले नाही कांद्याच्या बियाचं बुडख्यात ते फुलं आणि बिया तर ते असं लावतात असं येतं याला तोडायचं वाळलं की आणि वाळवून ठेवायचं काय ग हा वाळायचं आणि कुटून ठेवायचं तिकडच्या बाजूला कांद्याचा एक सारा लावलाय वाफा लावलाय मम्मीने घरी कांदे खाण्यासाठी अय्या मम्मी गवार लावले मूग आहे काय ते पिवळा मूग आहे का तिकडे ते हा मूग आहे आणि बाकीचा सगळा भुईमूग आहे भुईमूग एवढा लावलाय मम्मी काढताना बस उन्हात नको बाई उन्हात नको काम करू तू पावसाचा येतो खरे तू ये ना काढू लागायला येते येते माझ्या मम्मीचं ना ऑपरेशन झालेलं आहे पिशवीचं किती वर्ष 4 वर्ष झाले आणि आता मम्मी असं कडक उन्हामध्ये दिवसभर जर खुरपायला शेतात गेली ना की मम्मीच्या अंगाला सूज येते तोंड सुजतं काल मम्मीचं तोंड रात्री सुजलेलं होतं तर तिला ते सहन नाही होतं ऑपरेशन झाल्यापासून तशी ती उन्हातच असती पण कसं सावलीत येते परत जाती पाणी भरायला पाण्यात असती किंवा बारं देऊन सावलीत बसती त्याच्यामुळं तिला जास्त त्रास होत नाही पण कंटिन्यूअस खुरपायचं म्हटलं की वाफ्यात बसायला लागतं दिवसभर मग तिच्या तोंडाला सूज येते तिला त्रास होतो तिला खूप त्रास चालू झाले ते ऑपरेशन झाल्यापासून त्याच्या आधी ती खूप तंदुरुस्त होती तिला काहीच नाही व्हायचं काहीच म्हणजे काहीच नाही व्हायचं कधीच नाही व्हायचं इतकी तंदुरुस्त होती पण ऑपरेशन झालं ही चांगली गोष्ट झाली कारण त्याच्यामुळं अजून वेगळं काहीतरी झालं असतं तर बेकार असतं माहिती आहे का माझ्या मम्मीला त्रास होत होता ऑपरेशनच्या वेळेसच्या आधी आणि मग पप्पा ड्रिंक करत होते कोण लक्ष देणार मग तिला ब्लिडिंग व्हायचं तर 1 महिना गेला असाच बराचशी बारीक झाली आधीच ती बारीक होती त्याच्यात मी आलेली इकडे आधी आलेली आणि आमच्या इथे ना गाईला पिल्लू झालं होतं मग मम्मी गाईच्या पिल्लाला दूध पाजत होती बॉटलमध्ये भरून ती मला कधीच म्हणायची नाही की व्हिडिओ काढ बाई माझा त्या दिवशी ती मला म्हणाली ताई माझा व्हिडिओ काढ ग मी गाईला पिल्लाला दूध पाजते मला कळलं मम्मी अशी का म्हणते तिला असं टेन्शन आलं की आता मला काहीतरी होईल आणि मग माझा व्हिडिओ सगळेजण बघतील मेमरीज राहतील म्हणून माझी आई मला तसं सांगत होती मला कळलं ते पण आता बरी तेव्हा टचवूड काहीच आता नवऱ्याला उठवायचा टाईम झालेला आहे चला इथं झोपलाय हा मम्मी नको तापू लय आणि ऊन किती आहे अरे उठायलाच मागा ना घोर होतोय तुझा दाजी माझ्या नवऱ्याला टी शर्ट बी शर्ट काही नाही शर्टवर झोपलाय 12 वाजले 12 उठा ते ऋत्याचा फॉर्म भरायचा आहे तो 3 वाजेपर्यंतच चालू असतं त्याचं ते आणि पप्पा म्हटले गर्दी असती तिथं कसा ऐकतोय बघ हा त्याचं काम होत नाही तोपर्यंत तो काही निवांत बसणार नाही तो सकाळपासून माझ्या मागं फिरतोय मी हॉलमध्ये आले का तो हॉलमध्ये येतो मी किचनमध्ये गेले का तो किचनमध्ये येऊन बसतो मी किचनमधून उठले का लगेच माझ्या मागं मी जिकडं जाईल तिकडं माझ्या मागं फिरतोय तो आज मला कळतंय सगळं मला कळतंय सगळं हा मग
तर काहीच आता आम्ही आवरतो आणि बाकीचं मी तुम्हाला कुठं जातो आहे, काय करतो आहे, कशासाठी जातो आहे, काय काम आहे, हे सगळं पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल. आजी बाबाला पण भेटवेन. तर हा ब्लॉग एंड करते, खूप मोठा होईल. तर बाय बाय गाईज. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून. बाय, लव यू.